हॅलो फ्रेंड्स, मी प्रियंका. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज 30 दिवसाच्या चॅलेंजचा माझा 12वा दिवस. तर आज शनिवार असल्यामुळे डब्बा पण बनवायचा नव्हता आणि मुलाची शाळा पण नव्हती, म्हणून निवांत उठली 8:30 वाजता. उठल्यावर अंघोळ वगैरे केली आणि चहा ठेवला. मग म्हटलं अंथरूण पण उचलून घेऊया. माझा मुलगा पण उठून गेला होता, म्हणून घाईघाईने सगळे अंथरूण उचलून घेतले. मुलाला अंघोळ वगैरे घातली आणि मग दिवा लावायला घेतला. दिवा लावल्यावर घरात कसं सगळे पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि छान प्रसन्न वाटतं. दिवा वगैरे लावला, छान तुळशीला पाणी टाकलं आणि अगरबत्ती लावून घेतली. आणि आज कपडे पण खूप जास्त पडलेले होते. म्हटलं चला कपडे धुवून घेऊया पहिले. आणि कपडे झालं ना तर मला असं वाटतं की कामच झालं. मला सगळ्यात जास्त कंटाळा येतो तो म्हणजे कपडे धुवायचा. मग कपडे धुतले आणि ते सगळे बाहेर वाळायला घातले. त्यानंतर मग जेवण पण बनवायचं होतं. बघते तर बर्नीमध्ये तेलच नव्हतं. कालच धुवून ठेवलं होतं, तरी पण काल तेल टाकायचं विसरली. मग आज घाईघाईने तेल टाकलं. आणि चला तुमच्यासोबत ना बटाट्याची एक पटकन रेसिपी शेअर करते. मला ही भाजी खूप आवडते आणि पटकन होते. बटाटे कापून घ्यायचे, छान प्लेटमध्ये सगळे धुवून ठेवायचे आणि त्यामध्ये सगळे मसाले टाकायचे, एक मिरची टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर कापून टाकायची. त्यानंतर थोडंसं लसूण घ्यायचं ठेचलेला, तो जाडा मोठाच वाटायचा. त्यामध्ये जिरा नाही टाकायचं आणि ते पण बटाट्यामध्ये घालून घ्यायचं. मग मोहरीची फोडणी द्यायची, त्यामध्ये जे उरलेलं आपलं लसूण होतं ते टाकायचं आणि त्याच्यामध्ये लगेच बटाटे घालून घ्यायचे. आणि आपल्याला हवे ते तेवढं पाणी टाकायचं. पाणी थोडं जास्तच टाकायचं, कारण की ते आपल्याला थोड्या वेळाने स्मॅश करायचे. मग पाणी टाकलं, थोड्या वेळ शिजू द्यायची. पण शिजता शिजता माझं सिलेंडर संपून गेला, म्हणून म्हटलं सिलेंडर लावूया. पण त्याचं झाकण ना ते माझ्याने उघडतच नव्हतं. खूप मेहनत केल्यावर शेवटी ते उघडलं आणि माझ्या हाताला पण लागलं जोरातच. मग सिलेंडर वगैरे लावला आणि परत मग भाजी शिजायला ठेवली. आणि भाजी थोड्या वेळ शिजली आणि हे बघा शिजल्यावर ते बटाटे असे स्मॅश करायचे, म्हणजे भाजी ना घट्ट होते. ह्याच्यामध्ये वाटण्याची गरज लागत नाही. मग जेवण वगैरे केलं आणि दुपारी ना मी विवाह मूवी बघायला घेतलं. आणि ही मूवी बघता बघता ना मला माझे दिवस आठवले. जेव्हा यांचं आणि माझं लग्न जमलं होतं ना, तेव्हा मध्ये 1 वर्षाचा गॅप होता. आणि आम्ही ना ते दिवस छान एन्जॉय केले होते. खूप मस्त दिवस गेले होते आमचे 1 वर्ष तो. आणि ते दिवस आठवले ना तर खूप भारी वाटतं. तेव्हा आम्ही किती बोलायचो, भेटायचो वगैरे. पण आता एकाच घरात राहून बोलणं सुद्धा होत नाही, कारण की ते त्यांच्या कामात बिझी आहेत, मी माझ्या कामात बिझी आहे. तर चला, असं तुम्हाला पण मूवी विवाह आवडतो का नक्की सांगा. भेटू उद्या.